मी वैष्णवी. आज मला पुण्यामध्ये वातकर या गावात ऑर्डर. अंकुश काय केलं आतमध्ये खरं सांग. काय केलं खरं सांग. अरे एवढा जोरात आवाज आला. तांदे मेकअप आर्टिस्ट अंकुश तांदे अँड मॉडेल इज गुरु देवळेकर. हाय गाईज. मी रेक्सा. हाय गाईज. तर थोडक्यात इंट्रो देते आजच्या ब्लॉग. चल 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 थांब ना. चल 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 तसं नाही, नीट कर ना. चल 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 चल. सो हाय गाईज. तर इंट्रो देता राहिला तर इंट्रो देते आधी. तर आज आहे बुधवार आणि आज आहे गटारी. तर आज आम्ही जातोय फिरायला. ग्रुप जातोय आमचा सगळा. तर आता आम्ही अंकुशला घ्यायला जातोय. नंतर मग आम्ही मनालीला पिक करणार. त्याच्यानंतर मग आम्ही रसूच्या घरी जाणार. रसूच्या घरी तिने आम्हाला जेवायला बोलवले. मग आम्ही तिकडे जेवणार आणि तिने आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन कडे जाणार. सो अंकुशला सांगितलं होतं आम्ही खालती या बघूया खालती आलाय काय. तर अंकुश आता आम्ही घ्यायला आलोय. अंकुश तुम्हाला माहिती असेल अंकुश तांदे ब्लॉगर आलाय काय. इज्जत 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 बांधली की ऑन टॉप. कुठे गेला. इथे आलोय आम्ही बिल्डिंगच्या खाली. बाबा लोकेशन नको टाकायला नाही तर सगळी त्याची पब्लिक इथेच येईल. कुठे आहे फोन कर त्याला. असं बोलायला लागलं तर त्याला असं वाटणार आबा आला आला आला. अंकुश तांदे कमिंग. अरे बसायला जागा आहे काय. कपडे तेवढे घेतले. अंकुशने एकच बॅग घेतले आणि मी 4 बॅग घेतलं. तुझं काही माहेर. ऑन टॉप. अंकुश तांदे आले आहेत. बस चड्डी. बस चड्डी नाही घेतली. चला. तर आता अंकुशला घेऊन झाले गाईज. आणि मग आता आम्ही मनालीला पिक करायला जातोय. त्याच्यानंतर आम्ही रसूच्या घरी जाणार. स्टे ट्यून. घरात त्यांचं लय असतं. पाऊस पडतोय कशाला जाताय. जेवलात ना आता इथंच थांबा. खेळा आणि जावा म्हणले तर तिच्या घरात खेळा आणि जावा. काहीतरी इथंच खेळा. बस आम्ही जातो. तर गाईज आता आम्ही रसूच्या घरी जातोय. कुठे राहते. भरपूर पाऊस पडतोय. फटफटी झालाय. सरका ना डायरेक्ट लाल डांबेवर. हा कुठचा. तर आता रसूच्या घरी जातोय. रस्ता संपला. अरे पुढे आली की मी दिसेन कुठे दिसते. तो घर ती तिकडे हां व्लॉग मध्ये बघितलेलं तिचं घर. ती व्लॉग बनवते ना ती. हा बनवायची ना आधी सांगितलं ना मी. बोलती है ना ही. मामी तर आमची इकडे कुठे राहते. तर रसूच्या घरी आलोय आम्ही. रसूने पाणी आणलंय प्यायला. आई शपथ आज वाटतंय रसूला आम्ही बघायला आले. पाणी घेऊन आले. काय करतायत. हाय कर. सगळ्यांकडे गट्टर आज. बोलली नाही आम्हाला. तर तयारी केली जेवायची. हो तिकडनं बाहेर जायला रूम आहे. बसा बसा. तुम्ही ह्या साईडला बसा. मला एका साईडला द्या.
श्री हरीचे. हा ठीक आहे. जीवन करे जितवा नये सहज भवन होते. वदनी कवळे घेता बोलतात आता. So guys, जेवायला या आता. व्हेज माझ्यासाठी गरबसुनी बनवलंय पनीरची भाजी, डाळ भात आणि वडे. आणि यांच्यासाठी काय बनवलंय मटन सॉरी चिकन रस्सा, चिकन भाजी आणि वडे. चिकन भाजी मग चिकनची भाजी सुका चिकन कडपोली का? हा खडपोली बरोबर. येस वाव लांडोर किती आहेत गाईस. स्टोरी टाकते थांब थांब. हे किती आहेत भाई. उडाली चला. एक कुठले की सर्व उडणार. ओ व्हॉट अ लकी डे. पुढे जाऊन थांबलेत. तेव्हा पुढे जाऊन थांबलेत. हा सगळं जायचं आपल्याला. हो काही सगळं काही ते थांबलेत. आणि ह्यांना काय बोलतात कमेंट मध्ये टाका. माहिती आम्हाला नाव माहिती आहे. कोंबडी म्हणतात. हा कोंबडी बोलतात. ए मनाली शब्द हा. काय बोलायची गेले काय कांड करणार. कुठे आहे गं? गेली काशी तू काय बोलते? गेले. सो गाईज आता आम्हाला मस्त मोर बघायला भेटले. मस्त. आता आम्ही जातोय नेक्स्ट डेस्टिनेशन कडे आणि आम्ही आज इथे खूप मजा करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. त्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आणि डेस्टिनेशन होतं पुष्कर ॲग्रो टुरिझम आणि जे की लोकेटेड आहे गांगराईमध्ये. आणि तुम्हाला जर असं शांत आणि मस्त नेचरच्या सोबत टाईम स्पेंड करायचा असेल तर हे लोकेशन खूप भारी आहे. एकदा तरी विजिट करा. खूप छान केलं आहे त्यांनी तिथे. ॲग्रो टुरिझम आहे सगळं तिथे. प्लस तिथे तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे पण सोयी मिळतील. पुढे तुम्हाला बघायला भेटेल. पण इथे बघा ना तुम्ही किती छान मधून रोड आहे. दोन्ही साईडनं मस्त झाडं आहेत आणि खूप भारी मस्त पाऊस पडतोय. आम्ही तर भारीच एन्जॉय केलंय. तुम्हाला व्लॉग बघून कळेलच. तर बघूया पुढे काय होतंय. गाईज आम्ही पोहोचलोय लोकेशनला. आहे पुष्कर ॲग्रो टुरिझम. सो आता आम्ही पहिले रूम चेक करायला जातोय. कसं आहे आम्ही बुक नाही केलंय, आम्ही बघणार आहे. गाईज बाहेरून एवढं सुंदर दिसतंय तसंच आतमधून सुद्धा खूप सुंदर आहेत. रूम्स पण खूप सुंदर आहेत. फॅमिलीसाठी वेगवेगळ्या रूम्स आहेत. प्लस तुम्हाला जर तुमची ट्रिप काढताय आणि फ्रेंड्स लोक भरपूर जण असतील तर त्यांच्यासाठी रूम खूप आहेत आणि खूप भारी. पावसाच्या आला सरी. ह्या बघा पावसाच्या आल्या सरी. ये रे पावसा तुला देतो पैसा. ये रे तर नॉनव्हेज जेवण आलं आहे आणि त्याच्यासाठी आहे सोलकढी, चिकन रस्सा, चिकन भाजी आणि वडे आणि कांदा आणि लिंबू आणि गटारी सुरू झाली. चला ये भी चिकन आहे. 2 चिकन 2 व्हेज. आणि ही डिश आलेली आहे माझ्यासाठी जे की व्हेज आहेत आणि हे आहेत नॉन व्हेज सगळे. गटारी चालू झाली आहे. अरे बापरे अंकुशची डिश नाही आली. चला ताव मारा.
सो ट्रूथ अँड डेअर खेळताना गुरुवरती आले होते डेअर आणि गुरुने डेअर ॲक्सेप्ट केली होती, जी की आम्ही त्याला दिली होती की अंकुशने गुरुचा मेकअप करायचा. आणि मेकअप आर्टिस्ट अंकुश चांदे अँड मॉडेल इज गुरु देवळेकर. सो गुरुला डेअर आलं होतं की मेकअप करून घ्यायचा. डेअर घेतला त्याने आम्ही आणि तो सुद्धा अंकुशच्या हाताने करायचा. असं असं टॅप टॅप प्लेन कपडे केलं तरी चालेल. माझी शेर आहे पण गुरुला थोडीशी जाईल असं मला वाटलं, पण त्याला नाही घातलं. वाव लगेच ब्लेंड कर ब्लश. बस एवढं फाउंडेशन लावलं आणि ब्लश झाला मेकअप. थांब ना जरा. फालतू मेकअप आर्टिस्ट आहे. नाही यांना घेऊ यांच्याकडे आम्हाला नो मेकअप लुक करायचंय. जास्त नको लावू ना डॉट डॉट. हा पण थांब ना तिकडे नको आधी हे ब्लेंड करण्याचं. तिकडे पॅच उठणार. हा त्याच्याने नको. अरे असं हा ना. हा बरोबर आहे. तो हे कुठं आहे ब्लेंडर. त्या साईड लावलं ना ते पण लावलं. अरे यार आम्ही नो मेकअप डेली मेकअप करतोय ना. नो मेकअप लुक. मेकअप कशाला करतो? आणि थोडस नाकावरती पण तिकडे थोडस लाव. इथे नाही दिसत आहे डिअर तुझं. इकडे थोडस लाव. इकडे कमी लागले. असं वरच्या साईडला ब्लेंड कर. जास्त लागलंय असं लागू दे तसं टॅप. वगळून घे तिकडनं. ठीक आहे बस. हा यूज लिप बाम फॉर अरे यू ग्लो डिअर. हा हाताने लाव लिपला. गुरु अरे यार नॉर्मल ठेव लिप्स. हा असं. हा ठीक आहे. हे तीन थोडस लाव. जास्त लावलंस यार. थांब थांब थांब. टाकला सगळी. ब्लेंड कर. ठीक आहे. ते आईजला पण लावलंस तरी चालेल. इट्स अ गुड टेंट बेनिफिटचं. आईजला पण लावलं. आईजला लाव. हा आणि आईजला पण. हा अंकुश कुणी आईजला लाव थोडस. आईजला अरे थांब. आई शॅडो लावतात. अरे यार ते टींट आहे. मी मगाशी तेच केलं होतं. टींट आहे ते. आईज क्लोज कर. हा हा गुरु यार क्लोज युअर आईज. अँड ब्लेंड कर. ब्लेंड प्रॉपरली. ब्लेंड. चल डन. तर गुरुने अशा प्रकारे त्याची डेअर कम्प्लीट केलेली आहे. गप आता गुरु बघ ना. गुरुने अशा प्रकारे गुरु पांढरे दिसतात तुझ्यापेक्षा. आता खरंच खूप छान सुंदर दिसतोय. गुरु असं कर ना. मी वैष्णवी. आज मला पुण्यामध्ये सो गाईज असा होता आमचा गटारी स्पेशल डे व्लॉग. तर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी जाण्याआधी आम्ही पूर्ण जे की पुष्कर ॲग्रो टुरिझम आहे ते फिरलो. छान छान तिथे त्यांनी खूप भारी भारी झाडं लावली आहेत. आंब्याची झाडे लावली आहेत, कोकमची झाडं लावली आहेत आणि वेगवेगळी भरपूर झाडं लावली आहेत. ते आम्ही सगळं बघितलं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी जाण्याआधी आम्ही एका पॉईंटला पण गेलो की तिथे पूर्ण अख्खं आपली नदी वगैरे ते सगळा व्ह्यू दिसतो. या पॉईंटवरती गेलो आम्ही. थोडेसे तिथे फोटो काढले आणि आम्ही नंतर घरी जायला निघालो. सो असा होता आजचा माझा व्लॉग. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कीप सपोर्टिंग. बाय बाय. लव लव. अरे गेला आवाज.